नमस्कार. उमेश गुरुजी सांगवीकर. मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण चौथ्या राशींकडे वळणार आहोत. कर्क राशीचा जोडीदार कसा हाताळायचा आहे. मेष राशी, वृषभ राशी, मिथुन राशी या 3 राशीचे जोडीदार कसे हाताळायचे हे आपण पाहिलेत. आता आपल्याला चौथ्या राशीचा म्हणजे कर्क राशीचा जोडीदार कसा हाताळायचा आहे हे पाहूया. तत्पूर्वी आपल्याला कर्क राशीबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. कर्क रास धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी मोक्ष या पुरुषार्थाचं अधिपत्य करणारी आहे. मातृत्वाची रास आहे, कुटुंबवत्सल रास आहे, भावना प्रधानता प्रचंड आहे. विवेकापेक्षा भावनेचा आधार आधी घेतला जातो. भावनेला महत्व जास्त दिलं जातं. त्यामुळे स्त्री प्रधान राशी आहे. आईने कर्क रास धारण करणे आईच्या महानतेचं निदर्शक आहे. परंतु वडिलांनी कर्क रास धारण करणे, वडिलांमध्ये एक आदर्श माता सुद्धा लपलेली असते. म्हणजे पुरुषामध्ये जर कर्क रास आली तर अशा कर्क राशीच्या पुरुष जोडीदारांना धैर्य कमी असतं. हे भावनेच्या भरामध्ये धैर्यामध्ये कमी पडतात. म्हणजे पुरुषांकडे जी धाडस, धैर्य ही गुण असायला हवीत, त्या गुणांमध्ये अशी व्यक्ती म्हणजे कर्क राशीचे पुरुष व्यक्ती कमी पडतात. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना विवेकाची फार गरज असते. त्यानंतर मोक्षाकडे वळणारी ही रास आहे, स्तुतिप्रिय रास आहे. त्यानंतर ही लोक एकदा जर एखाद्या भावनेत गुंतली तर यातनं बाहेर पडणं या लोकांना खूप अवघड जातं. त्यामुळे या लोकांकडे जी मातृवत्सलता आहे, जी भावना प्रधानता आहे, जी कुटुंबवत्सलता आहे, जो समस्त जीवांचं कल्याण करणारी ही जी भावना या लोकांमध्ये असते, अशा लोकांना कुठेतरी शिस्त, व्यावहारिकपणा कमी पडतो. अशा लोकांना कसं हाताळायचं हे आपल्याला पाहायचं. तर ही चंद्राची राशी आहे. बघूया कर्क राशी कुठून सुरू होते. कर्क राशी सुरू होते पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणापासून. म्हणजे पुनर्वसू नक्षत्राचे 3 चरण मिथुन राशीमध्ये आहेत आणि पुनर्वसू नक्षत्राचं 4थं चरण कर्क राशीमध्ये येतं. पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणाचं जन्माक्षर आहे ही. म्हणजे ही या अक्षरावरून ज्यांचं जन्मनाव आहे असा कर्क राशीचा जोडीदार स्त्री असेल अथवा पुरुष असेल कसा हाताळायचा हे आपण बघू. कर्क नवमांशामध्ये हे जन्माक्षर येतं. म्हणजे कर्क राशीतलं वर्गोत्तम नवमांश हा आहे. त्यामुळे कर्क राशीची बरीच पॉझिटिव्ह गुण, गुरु, चंद्र या 2 ग्रहांचं आधिपत्य या नवमांशावर आहे. म्हणजे चंद्राची पण इथे वृद्धी होते. त्यामुळे भावना प्रधानता प्रचंड आहे. भावना प्रधानता प्रचंड असल्यामुळे ही जर हे नक्षत्राचं हे चरण जर आईने धारण केलं तर ही आई प्रचंड भावनिक होते. या आईला, या पत्नीला, या जोडीदाराला भावनेचा फार मोठा नेहमी आधार घ्यावा लागतो आणि ही व्यक्ती भावनेत प्रचंड गुंतते. म्हणजे अशा व्यक्ती बऱ्याच वेळेस हट्टी होतात. भावनेत गुंतल्यामुळे ती भावना मनासारखी जर मिळाली नाही, मनासारखं समाधान जर त्या भावनेत मिळालं नाही तर पटकन हर्ट होतात. त्यामुळे संवेदनशील आहेत या जोडीदारांना. संवेदनशीलपणानंच हाताळावं लागतं. परिस्थिती बदलेल, वातावरण बदलेल, भावना बदलतील, सिच्युएशन बदलेल तसं हे बदलतात. म्हणजे काय होतं, जेणेकरून या लोकांना व्यवहारामध्ये विवेक हाताळायला फार अवघड जातं. ही लोक व्यवहारामध्ये विवेक हाताळताना स्वतःचा विवेक बाजूला ठेवतात, निर्णय क्षमता बाजूला राहते आणि भावनेने विचार करतात. म्हणजे ज्या ठिकाणी मोठे मोठे निर्णय घ्यायची वेळ येते, ज्या ठिकाणी समजूतदारपणा प्रचंड असतो, परंतु मोठे निर्णय घेण्याची क्षमता जेव्हा येते त्यावेळेस हे भावनेत हातादी घालतात. मग ज्या ठिकाणी भावनेमुळे जास्त नुकसान होतं अशा ठिकाणी अशी लोक कमी पडतात, खूप कमी पडतात. धीराची कामं सांगणं, धैर्याची कामं सांगणं, एखाद्या प्रसंगामध्ये धैर्य फार दाखवायचं आहे, धीटपणा दाखवायचा आहे. मुलांवर संस्कार करताना धैर्याने पुढे घेऊन जातात. कधी कधी काय होतं, ही प्रचंड मायेमध्ये गुंतणारी असतात. त्याच्यामुळे संस्कार करताना ही लोक कुठेतरी कठोर होत नाहीत. त्यामुळे कधी कधी यांचं नुकसान पण होतं. त्यामुळे अशी जोडीदार हाताळताना संवेदनशील तर आपण आपल्यामध्ये असायलाच हवा. पण या जोडीदारांना विवेकाकडे कसं घेऊन जाता येईल आपल्याला, कारण ही माणसं जर आपण विवेकी बनवली नाही, या माणसांना धैर्य, धीटपणा, धाडस,
प्रसंगावधान जर आपण शिकवलं नाही, त्या ठिकाणी त्यांना जर कठोर केलं नाही, तर ही लोक जीवनामध्ये एका बाजूला भावनेत प्रचंड गुंतून यांचं उत्तर काळ जो आहे तो यांना सहन होत नाही. त्यामुळे ह्या जोडीदारांना आपलं काम आहे, म्हणजे ज्या जोडीदाराने कर्क राशीच्या पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणाचा जोडीदार धारण केलाय, अशांचं एक काम आहे की आपल्या जोडीदाराला धैर्य द्यायचंय, प्रसंगामध्ये पूर्ण प्रसंगावधान त्या जोडीदाराला द्यायचंय. आणि हे आपलं काम आहे. जोडीदार हाताळताना आपल्याला ही नक्की काळजी घ्यावी लागेल की आपला जोडीदार छोट्या छोट्या भावनेतल्या छोट्या छोट्या प्रसंगांनी बदलणार आहे. त्याची निर्णय क्षमता ही भावनेत आधी अडकते, त्यामुळे त्याला व्यावहारिकपणामध्ये ते कुठेतरी कमी पडतात. परंतु आई वडील त्याच्यानंतर पालन करतात, त्यानंतर संस्कार करण्यामध्ये ही संस्कारशील राशी आहे. त्यामुळे ही लोक संस्कार करण्यामध्ये फार पुढे असतात. त्यांना संस्कार करत असताना कसलाही ते विचार करत नाहीत. आणि अशा लोकांना खूप असे वेळ लागत नाही की ज्यांनी आपल्या मुलांवर संस्कार करताना खूप असं वेळ घेतलाय. आणि संस्कार करताना ही लोक खूप चांगले संस्कार करतात. यांचे संस्कार आदर्श आहेत. फक्त या लोकांना थोडंसं व्यावहारिकपणा गरजेचा आहे. व्यावहारिकपणा आला तर कर्क राशीच्या पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणाचे लोक खूप छानपैकी जीवन व्यतीत करतात, वैवाहिक जीवन छान करतात. त्यानंतर आपण बघू पुष्य नक्षत्राचं पहिलं चरण. शनीचं नक्षत्र आहे, सिंह नवमांश आहे. आणि त्यानंतर इथला जोडीदार प्रचंड हट्टी आहे, स्वतःच्या विचारावरती ठाम राहणार आहे, मानी आहे, थोडासा स्तुतिप्रिय आहे, स्वतःच्या गोष्टीबद्दल थोडासा अभिमान आहे, माझंच खरं म्हणण्यामध्ये कल आहे. त्यानंतर अशी लोक उदार आहेत, अंतःकरण उदार आहे, कारण कर्क राशीची उदारता या लोकांमध्ये पण चांगली येते. आणि कर्क राशी बरेच पॉझिटिव्ह गुणधर्म पण दाखवतं हे नक्षत्र. आणि या नक्षत्राचं ही जी नवमांश आहे, पुष्य नक्षत्राचं पहिलं चरण, ज्यांचं जन्माक्षर हू येतं, ही लोक स्वतःचा हट्ट सोडत नाहीत, स्वतःच्या आग्रहावरती ठाम आहेत, पालन करते उत्तम आहेत. म्हणजे उदाहरणार्थ असं समजू की कर्क राशीच्या पुष्य नक्षत्राच्या पहिल्या चरणाचा जर बाप असेल तर तो आदर्श पिता होईल, आदर्श आई पण होईल. म्हणजे पित्याचे गुणधर्म पण कर्क राशीचे भावनेचे जरी गुणधर्म अधिक असले तरीही सिंह नवमांशामुळे पालन करता उत्तम पित्याचा पालन करताचा जो काही स्वभाव आहे तो या नक्षत्राच्या या पहिल्या चरणामध्ये दिसून येईल. आणि मातृत्वप्रधान रास असल्यामुळे भावनेमध्ये सुद्धा ही माणसं आपल्या मुलांवर संस्कार करण्यामध्ये प्रचंड पुढे असतात. म्हणजे कर्क राशीचा पिता असेल तर मुलांचा प्रिय असतो. दोन्हीही आपली बाजू सांभाळणारा हा कर्क राशीचा पिता त्या बाबतीत सरस ठरतो. परंतु जिथे जिथे मोठे प्रसंग येतात त्यावेळेस कर्क राशीचा पुरुष मात्र कमी पडतो. पण या नक्षत्राचं पहिलं चरण जे आहे ते कुठेतरी धैर्य सांभाळून आहे. या धैर्यामुळे हे नक्षत्र पुढे येतं. हट्ट आहे, कधी कधी तिरसटपणा पण अंगामध्ये असतो काही लोकांमध्ये. यांचा जर चंद्र बिघडला तर ही लोक प्रचंड तिरसट होतात आणि कधी कधी विक्षिप्त वागतात. कळत नाही आपल्याला की या लोकांना कसं हाताळायचं कधी कधी. त्यामुळं यांना स्तुती करणं फार गरजेचं आहे. यांची स्तुती केली तरी ही आपल्यासाठी काही करतात, उदार आहेत, लोकांचं कल्याण करण्याकडे पण जास्त कल आहे अशा लोकांचा. त्यानंतर पुष्य नक्षत्राचं दुसरं चरण आहे. कन्फ्युजनवर बरेचदा येतात, निर्णय बदलतात, भावनेमध्ये गुंततात, बरेच भावनेच्या आहारी जातात. त्यानंतर थोडंसं संशय आहे, यांना प्रत्येक गोष्ट पूर्णपणे सांगणं गरजेचं आहे. एखादी भावना, घरातला प्रसंग हाताळताना जर यांना अर्धवट माहिती मिळाली तर हे व्यथित होतात. त्याच्यानंतर परत प्रश्न विचारतात. जिज्ञासा भरपूर आहे, बुद्धिमान आहेत, विनोदीही आहेत, परंतु स्वतःचे निर्णय बदलतात, स्वतःच्या निर्णयावरती ठाम नाहीत. आणि आरोग्यामध्येही कुठेतरी यांची संतुलन बिघडलेलं असतं. मानसिक आरोग्यामध्येही थोडेसे कमी पडतात. त्यानंतर हे जे जोडीदार आहेत, आपल्या जोडीदारावर जर एखादी अशी गोष्ट त्यांना जाणवली की ही जोडीदाराने मला पूर्ण माहिती सांगितली नाही तर भावनेत जास्त गुंततात. विश्वासघात माझा केला किंवा मला माझ्या जोडीदाराने योग्य समजलं नाही अशी एक उणीव वारंवार निर्माण होत असते. त्याच्यामुळे जे पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या चरणाचे जोडीदार आहेत असे जोडीदार हाताळताना यांना कोणतीही माहिती अर्धवट सांगणं, कमी सांगणं
चुकीचं ठरेल. त्यामुळे या लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. जेव्हा यांना वाटेल की माझा जोडीदार मला पूर्ण माहिती सांगतो, माझ्यापासून काही लपवलं जात नाही, त्यावेळेस हे पूर्ण झोकून देतात. ज्यावेळेस कर्करास झोकून देते त्यावेळेस ती व्यक्ती स्वतःचं नुकसान जरी झालं तरी मागे पुढे पाहत नाही, कारण भावनेच्या आहारी जाणारी रास असते. त्यानंतर पुष्य नक्षत्राचं तिसरं चरण बघूया. पुष्य नक्षत्राच्या तिसऱ्या चरणाचं अक्षर आहे हो. ज्यांचं जन्माक्षर हो पासून आहे अशी लोक बुद्धिमानही आहेत. हेकटपणा पण अंगात असतो. हो, हेकटपणा अंगात असतो. ही लोक स्वतःच्या विचारावरती ठाम आहेत, अभ्यासू आहेत, बुद्धिमान आहेत, उपासना चांगली आहे, उपासनेकडेही कल असतो. कधी कधी विक्षिप्तपणा अंगात आहे, म्हणजे हा एक मायनस गुणधर्म आहे. त्यानंतर ही लोक शुक्रप्रधान नवमांशातले येतात, त्यामुळे या लोकांमध्ये चिकाटी चांगली आहे, तितकीच गूढ आहेत. सूड घेण्याची एक क्षमता असते. एखाद्या व्यक्तीबद्दल जर यांनी सूड घेण्याचं ठरवलं तर खूप कट्टरतेने सूड घेतात, म्हणजे त्याचं उत्तर त्याला दिलंच पाहिजे, योग्य वेळी देतातच. त्याच्यामुळे या लोकांपासून आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. आणि सावध म्हणजे कसं आहे की यांना स्वच्छपणे हाताळणं गरजेचं आहे. जेवढी उदार आहेत तेवढीच गूढ आहेत. यांना एखादी गोष्ट जिज्ञासा मनात जर बसली तरी त्या जिज्ञासेच्या शेवटापर्यंत जातात आणि बुद्धिमत्ता उत्तम असते, कारण तुळ नवमांशामध्ये आहे. तुळ नवमांश ही वायू तत्वाची दुसरी रास आहे, त्याच्यामुळे नवमांशाचे गुणधर्म प्रकर्षाने जाणवतात. आणि ही व्यक्ती चांगली अभ्यासू बनते, गूढ आहे. स्वतःचे काहीतरी गुणधर्म, काहीतरी गोष्टी योग्य वेळीच बाहेर काढणं हा एक गुणधर्म चांगला आहे. आणि या लोकांच्या आपण जर वाटीला गेलो, समजा यांच्या आड आलो, तर ही लोक कुठेतरी आपला हातचा राखून ठेवतात. त्यामुळे यांच्यासाठी आपण क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर उदार आहेत, विक्षिप्तपणा अंगी असल्यामुळे स्तुतिप्रिय आहेत. ही लोक आपण जर स्तुती करू तर आपल्यासाठी काही करतात. त्यामुळे निगेटिव्ह एक बाब अशी आहे की या लोकांचा विक्षिप्तपणा जर कुंडलीतल्या काही गुणधर्मामुळे जर कमी असेल तर ही लोक खूप चांगली प्रगती करतात. वैवाहिक जीवन सुद्धा यांचं चांगलं असतं. पत्नी सुद्धा सुस्वरूप असते, कारण शुक्राचा नवमांश आहे, तिथे चंद्र जातो. पत्नी सुद्धा सुस्वभावी आहे. त्यानंतर या लोकांना वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा हे चांगले व्यवस्थित जोडीदार हाताळतात. त्याच्यानंतर बघू आपण पुष्य नक्षत्राचं चौथं चरण, ज्याचं अक्षर आहे डा. डा ज्यांचं जन्माक्षर आहे ही लोक सर्वात महत्वाचं म्हणजे गुडपणा प्रचंड असतो, प्रचंड गुड आहेत. चिकाटी भरपूर आहे. एखादं काम जर मनात घेतलं तर ते काम पूर्ण करणार. तिसऱ्या चरणामध्येही तो गुणधर्म आहे, चौथ्या चरणातही तो गुणधर्म प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे चिकाटी, चिवटपणा अंगी आहे. त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीला जर आपण धरून बसला तर ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत ही जोडीदार ते काम पूर्ण करतात. संशय येतो या जोडीदारांना, यांना क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यानंतर यांच्या मनात जर एखादं फॅड बसलं, चुकीचं असो बरोबर असो कसंही असो, फॅड जर डोक्यात बसलं तर हे बऱ्याच कालावधीपर्यंत असतं. एखाद्याबद्दलचा गैरसमज जर बसला, एखाद्या व्यक्तीबद्दलचा जर गैरसमज बसला तर बऱ्याच वेळापर्यंत या व्यक्तीचा गैरसमज या लोकांच्या मनात असतो. म्हणजे समजा या पुष्य नक्षत्राच्या चौथ्या चरणाच्या एखाद्या पत्नीला किंवा एखाद्या पतीला एखादा व्यक्ती वाईट आहे, विचित्र स्वभावाचा आहे असा जर ग्रह मनात बसला तर ही माणसं बऱ्याच दिवसांपर्यंत, म्हणजे बऱ्याच वर्षापर्यंत हा ग्रह मनात ठेवून बसतात. मग अशा वेळी आपल्याला एक काम असं आहे की त्या जोडीदाराचं एक काम आहे की त्या माणसाचा मूल स्वभाव, त्या माणसाचे मूल गुणधर्म त्यांच्यासमोर प्रकर्षानं आणून देणं गरजेचं आहे. आणि त्यांना ते दाखवून देणं गरजेचं आहे की ही व्यक्ती आपण जसं समजतो तशी नाही. त्यानंतर चिकाटी चांगली असल्यामुळे कामामध्ये पुढे आहेत. आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र यांचं आरोग्य संवेदनशील आहे. हवामानातील होणाऱ्या बदलामुळे हे स्वतःचं आरोग्य बऱ्याच वेळा गमावून बसतात. भावनेच्या आहारी असल्यामुळे मला काहीतरी झालंय अशी एक भावना असते. काही छोटे छोटे गुणधर्म दिसले तरी उगीच काहीतरी बाऊ करून घ्यायचा, असे हे गुणधर्म यांच्यामध्ये असतात. त्यामुळे हा जोडीदार आरोग्याच्या बाबतीत थोडासा कमी पडतो.
पुढे आश्लेषा नक्षत्राचं पहिलं चरण बघूया. कर्क राशीमध्येच आहे, बुधाचं नक्षत्र आहे. आश्लेषा नक्षत्राचं पहिलं चरण डी असं अक्षर आहे, ज्यांचा डी असं हे अक्षर जन्माक्षर आहे, जन्मनाव आहे. आत्मविश्वास कमी आहे या लोकांना, हेकटपणा अंगात असतो. शास्त्रीय अभ्यासात पुढे आहेत. विज्ञानाचा अभ्यास असेल, कोणत्या वैज्ञानिक शाखेचा अभ्यास असेल, गणिताचा अभ्यास असेल, केमिस्ट्री, बायोलॉजी अशा अभ्यासामध्ये हे पुढे आहेत. परंतु या लोकांना स्वतःच्या निर्णयावरती इतका विश्वास नसतो. परंतु हे स्वतःचे निर्णय माझंच खरं म्हणतात आणि स्वतःचे निर्णय पुढे आणतात. आणि जेव्हा यांना कळतं की चुकलंय, माझं काहीतरी चुकलंय, माझा निर्णय चुकीचा होता, त्यावेळेस पुन्हा त्यांना वाटतं की माझा निर्णय चुकलाय. म्हणजे ती ठाम नसतात, परंतु हिकटपणामुळे, आग्रही भूमिकेमुळे, कारण धनु नवमांश आहे अग्नितत्वाचा, त्यामुळे आग्रही भूमिका असते. परंतु द्विस्वभावी असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नंतर त्यांना लक्षात येतो की मी जे ठरवलं होतं ते चुकीचं होतं. एखाद्याचं कोणाचं ऐकतील तर त्यांचं खरं वाटेल, दुसऱ्याचं ऐकतील तर त्यांचं खरं वाटेल. आणि सल्ले देण्यासाठी फार पुढे असतात. हे नेहमी सल्ला देतात. थोडी माहिती जरी असेल तरी त्याबद्दल सल्ला देण्यासाठी हे पुढाकार घेतात. वारंवार सल्ला देण्यामुळे कधी कधी आपल्याला असंही वाटतं की ही लोक विनाकारण लेक्चर देतात आपल्याला, त्यामुळे जोडीदाराला असा कंटाळा येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण ही लोक हाताळताना हे प्रकर्षाने गृहीत धरायचंय की आपल्याला या जोडीदाराचं बस फक्त हो म्हणायचंय, हो तुझं खरं म्हणायचंय आणि पुढे सरकायचंय. जेव्हा आपल्याला छोटे छोटे कंगोरे लक्षात येतील जोडीदाराचे, तेव्हा ही लोक आपल्याला कळतील. आरोग्य चांगलं आहे, या लोकांचं आरोग्य चांगलं येतं. चंद्र खूप जर बिघडला तर मानसिक विकृती जाणवते. या लोकांचा कुंडलीमध्ये चंद्र खूप जर बिघडला तर मानसिक विकृती, काही मेंदूचे विकार असतील किंवा नैराश्य असेल, बराच कालावधीपर्यंत दिसतं. त्याच्यानंतर लहानपणी या लोकांना वाचाशुद्धीला थोडासा वेळ लागतो, बोलण्यासाठी थोडासा वेळ लागतो, स्पीड जास्त असते बोलण्याची. असे काही लक्षणे या जोडीदाराचे आहेत. त्यानंतर आश्लेषा नक्षत्राचा दुसरा चरण डू असं अक्षर आहे दुसऱ्या चरणाचं. आणि ही लोक प्रचंड संवेदनशील, क्षणात रागावतील, क्षणात भावनेत अडकतील. एखाद्या व्यक्तीच्या जर भावनेत अडकली ही व्यक्ती, प्रेम प्रकरणात जर अडकलेली असेल तर त्यातून पटकन बाहेर पडत नाही. मी एवढं केलं रे तिच्यासाठी, मी तिच्यासाठी एवढं केलं, किंवा त्याने माझ्यासाठी एवढं केलं, या भावनेमध्ये गुंततात ही लोक. ही प्रेम प्रकरणात जर अशी लोक अडकली तर खूप लवकर गुंततात, विवंचनेत अडकतात. मी एवढं केलं, मला काय मिळालं. त्यामुळे यांचा चंद्र जर बलवान असेल, समृद्ध असेल तर ही लोक त्यातून सावरतात. अन्यथा यांना त्यातून सावरण्यास फार वेळ लागतो, बराच वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्याला अशा जोडीदारांना हाताळताना, म्हणजे आश्लेषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणाच्या जोडीदाराला हाताळताना फार गरजेचं आहे की ही लोक खरंच कोणत्या भावनेत गुंतलेली आहेत का. भावनेत गुंतलेले कुठलेही असो, म्हणजे आपण या लोकांवर संशय घेणं सुद्धा चुकीचं आहे. इथे आपण त्याला सहानुभूती देणं फार गरजेचं आहे. क्षणामध्ये आपल्यासाठी पॉझिटिव्ह राहतील, आपल्यामध्ये क्षणामध्ये एखाद्या आपल्या निगेटिव्ह गोष्टीवर प्रकर्षाने जाणीव करून देतील, निगेटिव्ह गोष्टी उचलतील. आणि की एखादी राग येणारी जर गोष्ट असेल तर त्यातून त्यांना पटकन कळेल की ही गोष्ट चुकीची आहे. जरी ती आपल्या मताने बरोबर जरी असली, त्या परिस्थितीच्या मताने बरोबर जरी असली, तरी हे म्हणतात की तुझं चुकीचं आहे. त्यामुळे या लोकांना हाताळताना आपल्याला कुठेतरी थोडंसं नम्रतेचं धोरण स्वीकारणं गरजेचं आहे. कुंडलीमध्ये जर प्रकर्षाने चंद्र बलवान असेल, गुरु शुक्राच्या चांगल्या योगामध्ये असेल, शुभस्थानामध्ये असेल, तर ही लोक शास्त्रीय अभ्यासात भरपूर पुढे जातात. त्यानंतर या लोकांमध्ये वैचारिक पात्रता चांगली येते, बुद्धिमानही आहेत. बुधाचं नक्षत्र असल्यामुळे विनोदी पण अंगात बऱ्यापैकी आहे, पण विनोद करताना विवेकाचं भान नसतं अशा लोकांना. त्यानंतर आपण बघू आश्लेषा नक्षत्राचं तिसरं चरण कुंभ नवमांशामध्ये आहे. उंची बरीच आहे. लहानपणी वाचा येण्यासाठी वेळ लागतो अशा लोकांना. बोलण्याची स्पीड जास्त आहे, समजून सांगण्याकडे कल भरपूर असतो, विनोदी आहेत. त्यानंतर लहानपणी आपल्या म्हणजे मुलांकडे किंवा पालन करण्याकडे यांचा चांगला कल आहे. लेक्चर देतात फार, नेहमी समजावून सांगण्याकडे फार कल असतो, प्रचंड कल असतो. काही ना काही समजावून सांगणे. विद्यार्थी दशेमध्ये हे अभ्यासू आहेत, प्रत्येक गोष्टीच्या समस्येच्या मुळापर्यंत जाणारे आहेत.
कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान जरी असलं तर त्या विषयामध्ये खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणारे आहेत. अभ्यासकांसाठी हे नक्षत्र ही चरण खूप चांगलं आहे. तिसऱ्या चरणात आश्लेष नक्षत्राचं तिसरं चरण डी डू डे म्हणजे या चरणाचं अक्षर आहे डे. ज्यांचा चरणाचं अक्षर डे आहे अशी लोक या गुणधर्माची आहेत. उंची चांगली आहे, आरोग्य बऱ्यापैकी आहे, चिकाटी पण चांगली आहे. एखादं काम हाती घेतलं तर ते काम करतात. आई असेल तर मुलाचा सांभाळ चांगला करेल, वडील असतील तर कुटुंबाचा सांभाळ चांगला करतील. आणि समजून सांगताना ही लोक खूप वेळ घेतात. एखादा विषय पटवून द्यायचा असेल तर भरपूर वेळ घेतात. त्याच्यामुळे आपली तयारी असली पाहिजे की आता आपल्याला बराच वेळ ऐकायचं आहे. त्यामुळे ही जोडीदार हाताळताना आपल्याला यावेळी जोडीदारासाठी जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे. स्तुतिप्रिय आहेत हे जोडीदार, लोककल्याणाची तळमळ बाळगून आहेत. म्हणजे बाहेर गेले तर बराच वेळ बाहेर काढतील. स्तुतिप्रिय आहेत. यांना कोणी चांगलं म्हणलं तर त्यांच्यासाठी खूप काही करतील. लोकांसाठी थोडंसं जास्त करण्याची पण सवय आहे या लोकांना. आणि त्यामुळे ओळखी पाळखी बऱ्याच आहेत. आणि बाहेर राहतात, बराच काळ बाहेर राहतात, बाहेर काढतात. त्यामुळे आपल्याला या गोष्टी स्वीकारायच्या आहेत. आश्लेषा नक्षत्रात चौथं चरण, ज्यांचं जन्माक्षर डो पासून सुरू होतं, डी डू डे डो, चौथं चरणाचं अक्षर आहे डो अक्षर. या अक्षराच्या जोडीदारांना सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे प्रचंड संवेदनशील, स्वतःच्या विचारावरती बिलकुल ठाम नसतात. कलेची आवड चांगली आहे. आवाजाचं म्हणजे स्वतःसाठी जास्तीत जास्त जगण्याकडे कल असतो. त्यानंतर ही लोक परत म्हणजे वातावरणानुसार स्वतःची मतं बदलतात, स्वतःच्या मतावर ठाम नसतात. झटक्यात हा निर्णय असेल लगेच निर्णय बदलतो. मी नवमांशामध्ये येतात. प्रचंड गतियुक्त बोलणं आहे. लहानपणी बराच वेळ लागतो. म्हणजे स्पष्ट उच्चार करायला मुलगा असेल तरी मुलगी असेल तरी स्पष्ट उच्चारासाठी वेळ लागतो. यांच्याकडून जर एखादं मोठं निर्णयाचं काम जर झालं असेल तर हे फसतात निर्णयामध्ये. यांना कुणीही फसवू शकतं, गोड बोलून फसवू शकतं. त्यामुळे या लोकांकडे विवेक फार खोलात जाऊन सापडतो. म्हणजे विवेकाकडे यांचा फार कल नसतो. ही लोक ज्यावेळेस आपण पाहतो या नक्षत्राच्या या चरणामध्ये विवेकी लोक सापडणं फार दुर्मिळ आहे. कारण भावनेला सोडत नाहीत ही लोक. यांना भावना सुटत नाही आणि लवकर हर्ट होतात. डोळ्यात पाणी टचकन येतं. पुन्हा सॉरी पण म्हणतात. चूक पण म्हणजे चूक पण कबूल करतात लवकर. त्यामुळे एका अर्थानं परिवर्तन सातत्याने स्थैर्य टिकवण्यामध्ये ही लोक कमी पडतात, कर्क राशीचे जोडीदार. त्यामुळे असे जोडीदार, आश्लेषाच्या चौथ्या चरणाचे जोडीदार हाताळताना आपल्याला या लोकांच्या प्रत्येक कृतींवरती थोडा तरी विचार करूनच बोलावं लागेल. प्रत्येक निर्णयावरती आपण डायरेक्टली निर्णय बोलणं किंवा आपणही हट्टी आहोत, त्यांचाही हट्ट, ते हट्टी पण आहेत, त्यांचाही हट्ट जास्त, मग बऱ्याच गोष्टी कोलॅप्स होतात. जलतत्वाचे असल्यामुळे जलतत्वाचा नवमांशात आहेत, जलतत्वाची राशी आहे. त्यामुळे परिवर्तनशील आहेत परंतु भावनेला सोडत नाहीत. भावनेच्या आहारी जाऊन यांचं काहीही नुकसान होऊ शकतं. आरोग्य संवेदनशील आहे. आरोग्य चांगलं नाही या लोकांचं. वातावरणाच्या छोट्या छोट्या बदलांमुळे आरोग्य बिघडतं. त्यामुळे यांना आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. अशा प्रकारे कर्क राशीचे जोडीदार कसे हाताळायचे हे आपण माझ्या अनुभवानुसार, अभ्यासानुसार सांगितलंय. एखादा मुद्दा राहिला असेल, मागे पुढे झाला असेल, होतो. त्यानंतर पुढच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायच्या. यानंतरच्या व्हिडिओत आपण सिंह राशीचा जोडीदार कसा हाताळायचा हे पाहूया. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की आपल्याला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कुठेतरी कोणाला तरी शेअर करावीशी वाटत असेल तर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या प्रेरणेमुळे मला अजून पुढे जाण्याची उमेद मिळेल. काही आपल्या सूचना असतील किंवा काही मागण्या असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमची एखादी मागणी मला एखाद्या नव्या विषयाकडे वळवू शकते. कारण ज्योतिषशास्त्र जेवढं तुम्ही खोल जाल तेवढं त्या प्राथमिक पायरीवरती असतं. निरभिमान राहता आलं पाहिजे. त्यामुळे अभ्यासू राहावं आणि अभ्यास करत राहावा. तुमचे प्रश्न जेवढे येतील, जेवढ्या मागण्या येतील किंवा जेवढे काही आपले म्हणणे असेल ते मी नक्की अभ्यास करून पुढे
तुम्हाला वेळोवेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कटिबद्ध आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. सिंहराशीबद्दल आपल्याला पाहायचं, सिंहराशी जोडीदार कसा हाताळायचा. तुर्तास सर्वांना नमस्कार.